आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आलंय। मूर्तीशाळांमध्ये बाप्पावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सध्या सुरू आहे। अशाच एका मूर्तीशाळेत आम्हाला भेटला तो अभिनेता स्वप्नील जोशी। स्वप्नीलचं तिकडे नेमकं काय सुरू होतं जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी विनोद घाटगेनं। आपण जे नाही आहोत ते आयुष्यभर जगणं खरंच सोपं नाही आहे। म्हणजे अर्थात ते अवघड आहे आणि त्या अवघडलेपणाचा किंवा अवघडपणाचा अनुभव सुद्धा स्वप्नील घेतोय। पण मला नाही वाटत की ते अवघडलेपण असेल यासाठी, कारण साक्षात बाप्पांना अशा पद्धतीनं सजवणं स्वप्नील किती अवघड वाटतंय तुला हे? नमस्कार। अवघड आहे, कुठलीच गोष्ट जगात सोपी नाही, पण मला असं वाटतं की अवघड असण्याबरोबर ते अत्यंत आनंद देणारं पण आहे। आणि खूप गोष्टी अशा असतात ज्या खूप अवघड असतात आणि कधी माणूस नाईलाज म्हणून करतो तर कधी चॅलेंज म्हणून करतो, पण प्रत्येक जगातली अवघड गोष्ट, अवघड प्रसंग आपल्याला नवीन उमेद देऊन जातं आणि काहीतरी पॉझिटिव्ह देऊन जातं असं मला वाटतं। आणि मला खूप मजा येते त्यानिमित्ताने बाप्पांची सेवा साक्षात बाप्पा घडते। नक्कीच साक्षात बाप्पा समोर आहेत आणि अर्थात तेच बाप्पा तुझ्या पोस्टरवरती सुद्धा आहेत। मला सगळ्यात पहिल्यांदा ते कनेक्शन तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की तो जो सम्राट आहे त्याचं आणि बाप्पाचं ते जे कनेक्शन दिसतंय पोस्टरवरती, काय कनेक्शन आहे नेमकं ते? मला असं वाटतं की बाप्पाचं कनेक्शन असायला तुम्ही सम्राट असायची गरज नाही, कारण खरा सम्राट हा आहे, बाप्पा खरा सम्राट आहे आणि आपण सगळेच त्याच्या दारी जातो, आपण भिकारी होत्या सगळ्यासमोर। आणि चित्रपटाचं कनेक्शन म्हणशील तर जिथे जिथे तो अडतो, जिथे जिथे चित्रपटात ती व्यक्तिरेखा सम्राट नावाची अडते, त्याला काही कळत नाही, तेव्हा तेव्हा या ना त्या रूपात बाप्पा येतो आणि त्याचा तो प्रॉब्लेम सोडवतो असं म्हणण्यापेक्षा त्याला निदान पुढचा मार्ग दाखवतो, त्याला एक पाऊल पुढे घेऊन जातो। त्याचं आणि बाप्पाचं कनेक्शन आहे। मग कधी तो बाप्पा म्हणून येतो, कधी विठ्ठल रखुमाई म्हणून येतात, तर वेगवेगळी रूपं आहेत आपल्या देवाची म्हणजे आणि त्या प्रत्येक सिच्युएशनला त्याला कुठे ना कुठेतरी परमेश्वराचा साक्षात्कार घडत जातो आणि त्याचा परमेश्वर त्याची आई आहे गोष्टीमध्ये, आणि तर तो हा परमेश्वर आणि हा परमेश्वर ह्यांच्यातलं साम्य गाठण्याचा प्रयत्न करतो आणि दॅट इज व्हॉट द फिल्म इज ऑल अबाउट। नक्कीच सिनेमाबद्दल बोलूच, पण आता हे जे तू करतो आहे साक्षात बाप्पाला, तू जे काही सजवतोयस, रंगवतोयस, हे कधी केलं होतंस तू याच्या आधी? नाही, कधीच नाही केलं होतं। आणि या चित्रपटाच्या निमित्ताने अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी आधी कधीच केल्या नव्हत्या आणि मला करायच्या होत्या आणि मला फार आनंद होतोय की या त्या निमित्ताने अनेक नवीन गोष्टी मला करायला मिळत आहेत। म्हणजे चित्रपटात एक डायलॉग आहे की आपण जर नाही होत तसं आयुष्यभर जगणं सोपं नाही। तर खरंच म्हणजे आता मी कधी पेंटिंग केलं नाही, तर आता पेंटिंग केलं तर मला लक्षात येते, पहिल्यांदा हा प्रयत्न करतोय की शरद दादा आणि हे कुटुंबीय जे हा कारखाना चालवतात किंवा जे काम करतात ते किती कठीण आहे आणि ही कला किती मोठी आहे। आणि आपण काय, आपल्याला काय माहिती असतं, आपण येतो ह्यांच्याकडे, आपण त्यांना त्यांचं मानधन देतो आणि बाप्पांना घरी घेऊन जातो, पण त्याच्यामागे त्यांची मेहनत, त्याच्यामागे वर्षभर त्यांचे असणारे परिश्रम, यश अपयश, हे सगळं किती काय काय ते मला कळलं। आणि तसंच मला या पिक्चरमध्ये पण कळलं, कारण सम्राट जेव्हा आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी भिकारी व्हायचं ठरवतो, म्हणजे मुलगा आपल्या आईसाठी काय करतो हे आपण अनेकदा पाहिलं आहे, आई आपल्या मुलासाठी काय करते हे मी नव्याने सांगायची गरज नाही, पण एखादा मुलगा आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी भिकारी होतो हे माझ्यासाठी पण नवीन होतं। आणि तो अनुभव घेणं, ॲक्च्युली भिकाऱ्यांच्या वस्तीत जाऊन राहणं, त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं अंगावर काटा आणणारं होतं। आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की चित्रपटाचं नाव स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं आहे, पण आम्ही सगळे काम करताना माणसं म्हणून खूप श्रीमंत झालो। मला तेच विचारायचं होतं, कारण आय थिंक सिनेमाची वनलाईन जेव्हा तू ऐकलीस तेव्हाच तुला तो शॉक बसला असेल की अरे आपण हा विचार कधी केलाच नव्हता। जे कनेक्शन आपण म्हणजे आपण कदाचित आपली आई असते म्हणून गृहीत धरतो खूप साऱ्या गोष्टींमध्ये, आपण तितक्या सिरियसली सगळ्या गोष्टींकडे बघत नाही। सो तू नव्याने या सगळ्या गोष्टींकडे पाहायला लागलास का? निश्चितपणे। आणि मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल, मी एकदा सगळ्यांना आवाहन करतोय की आपण खूप जातो ना, आता गर्लफ्रेंडला घेऊन सिनेमाला जातो, बायकोला घेऊन सिनेमाला जातो, मित्रांबरोबर सिनेमा बघतो, मी सगळ्यांना आवाहन करतोय की आपल्या आईला घेऊन जा सिनेमा, आपल्या आईला दाखवा सिनेमा। तुम्हीच आठवा की शेवटचं तुम्ही आईला फिरायला कधी घेऊन गेलात, शेवटचं तुम्ही कधी आईला म्हणलात की आजची संध्याकाळ सगळी तुझी, आज तू म्हणशील ते आपण करूया, चल आपण काय करूया, काय पार्कात जाऊया, फेरफटका मारूया, देवळात जाऊया, तर हा सिनेमा आईला घेऊन जाऊन बघा। मला असं वाटतं की आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं त्याचा आपण हिशोब पण नाही लावू शकत आणि सुज्ञ माणसाने तो लावू पण नाही, इतकं आईने आपल्यासाठी केलं। पण आपण आईसाठी काय करू शकतो हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे आणि रोज करायला पाहिजे। आणि तो विचार
सम्राट जयकरच्या मनात येतो, तो कसा आहे, तो काय, ते तुम्हाला गोष्टीत कळेल. आणि तो आपल्या आईसाठी काय कुठल्या थराला जातो हे खरंच अंगावर काटा आणणार होतं. कारण जेव्हा मला मास्टरजींनी गोष्ट सांगितली आणि ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे, जेव्हा मला कळलं की कोणीतरी एका माणसाने ॲक्च्युली आईचा जीव वाचवण्यासाठी तो 6 महिने सगळे धन दौलत ऐशो आराम बाजूला टाकून भिकाऱ्यांच्या वस्तीत जाऊन राहिला होता, तर माझ्या अंगावर काटा आला, पोटात खड्डा पडला. कारण त्याचं शूटिंग करताना जे मला 35 दिवस सहन करायला लागलंय ते पण इतकं अंगावर येणार होतं. तर तसं खरं जगायचं त्याला खूप गट्स पाहिजेत. म्हणजे मी पुण्यात सगळ्या रिअल लोकेशनवर शूट केलं आणि पिक्चरचा गेटअप असा होता की अनेक ठिकाणी लोक मला ओळखायचे नाहीत आणि अनेक लोकांनी मला भीक दिली आहे, अनेक लोकांनी मला शिव्या घातल्यात, आई बहिणीच्या शिव्या घातल्यात, अनेक लोकांनी मला त्याला असं करून हिणावलंय. आणि तो अपमान सतत सहन करत जगणं फार कठीण, फार कठीण आहे. म्हणजे चित्रपटात अजून एक डायलॉग आहे की कोणी मुद्दाम नाही जगत, असं प्रत्येकाचा नाईलाज असतो. तर आपण ना खूप गृहीत धरतो समोरच्या माणसाला, अरे तो तसाच रे, अरे त्याचा असंच रे, अरे हे असं, अरे तो तर. आपण कधीच त्या दुसऱ्या माणसाच्या भूमिकेत जाऊन विचार करत नाही की तो असं का वागतोय, त्याचा काहीतरी तर प्रॉब्लेम असेल, त्याचं काहीतरी. कोणी मुद्दाम नाही जगत असं, प्रत्येकाचा नाईलाज असतो. तर हा पॉइंट ऑफ व्ह्यू गरिबी, श्रीमंती, पैसा, अडका या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून हा पॉइंट ऑफ व्ह्यू या चित्रपटाने नव्याने मिळाला आणि पिक्चर बघणाऱ्या प्रत्येकाला तो मिळेल असं मला वाटतं. तर तू आता शूटिंगचं काही किस्से सांगितलेस की असं रिअल लोकेशनवरती शूट करत होता, तू आता काही गोष्टी सांगितल्यास, असे अनुभव तुला आणखी किती या सिनेमाने दिले? खूप दिले. म्हणजे पिक्चरमध्ये गाणं आहे काशाची शेंडी वाकडी, जे खूप लोकांना आवडतं. त्या गाण्यात मजेचं गाणं आहे, भिकाऱ्यांच्या वस्तीत सगळे मजा करतात, खुश आहेत आणि खुशी आनंद साजरा करायचं गाणं आहे. त्याची सिच्युएशन काय माहिती आहे गाण्याची? त्याची सिच्युएशन आहे त्यांना रात्री पोटभर जेवायला मिळालंय म्हणून ते नाचतात. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण गृहीत धरतो की रात्रीचं जेवण काय मिळणार आहे, घरी गेलो की जेवण मिळणार, पण कोणाला तरी रात्रीचं जेवण मिळालं तर आनंद साजरा करावा वाटतो, इतकं ते त्यांना मिळत नाही. हा विचारच फार त्रास देणार आहे, हा विचारच फार हे करणार आहे. किंवा एक सम्राट जयकर सारखी व्यक्तिरेखा ज्याच्याकडे दुनियाभरचा पैसा आहे, ज्याच्याकडे सगळ्या सुखसोयी पायाशी लोळता आहेत, ज्याच्याकडे एका फोन कॉलवर जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर त्याला भेटायला येतो, इतका तो श्रीमंत माणूस आहे. आणि त्याच्या तेव्हा लक्षात येतं की हा पैसा काही कामाचा नाही, या पैशाने मी आईला वाचवू नाही शकणार, तिला असा आजार झाला की तिला अशी तिची आत्ता परिस्थिती आहे. तेव्हा तो पण स्वतःला भिकारीच समजू लागतो. कारण तो म्हणतो की करायचं काय सगळ्या पैसे अडकायचं, जर मी त्या वापरूच शकत नाही माझ्यासाठी तर माझ्यापेक्षा मोठा भिकारी दुसरा कोण नाही. दोन्ही अर्थाने हां, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 2 माणसं देवळात जातात, एक देवळाच्या आत उभा राहून काहीतरी मागतो आणि एक देवळाच्या बाहेर बसून काहीतरी मागतो. मग भिकारी दोघेही झाले ना. आज आपल्यापैकी कोण आहे जो मागत नाही? आज आपण सगळेच मागतोय. आपण बाप्पासमोर उभं राहतो, आपण सुरुवात करतो ना, बाप्पा हे दे, बाप्पा ते दे, बाप्पा असं नको करू बाप्पा. तो आपण मागतोच होत की, तो त्याच्या दरबारी आपण भिकारीच होत की. आईकडे मुलगा मागतोच की, बाबांकडे मुलगा मागतोच की, बहिणीकडे भाऊ मागतोच की, बॉसकडे एम्प्लॉई मागतोच की. काय फक्त प्रत्येकाच्या ना वाडग्याचा आकार वेगळा वेगळा. कोणी 2 रुपये मागतोय, कोणी 200 कोटी मागतोय, कोणी मतं मागतोय, कोणी प्रमोशन मागतोय, कोणी धंदा मागतोय, कोणी नोकरी मागतोय, कोणी 2 व्हीलर मागतोय, कोणी 4 व्हीलर मागतोय. पण आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळे मागतोय. आणि मग जर सगळे मागतोय तर मग आपण श्रीमंत आणि तो भिकारी का? मग आपण सगळेच भिकारी आहोत. आणि मला असं वाटतं की जगातला सगळ्यात मोठा भिकारी तो ज्याच्या डोक्यावर आईचा हात. कारण त्या माणसाकडे जगातलं सगळं असून पण तो गरीब आहे, कारण त्याच्या डोक्यावर आईचा हात नाही. सगळ्यात दुर्दैवी तो माणूस ज्याच्या डोक्यावर आईचा हात नाही. आणि अशा एका मुलाची ही गोष्ट आहे ज्याच्या डोक्यावर आईचा हात आहे, पण तो कायम ती दुरावली जाते की काय या भीतीत तो, आणि तो काय करतो इज व्हॉट द फिल्म इज ऑल अबाउट. मग तू मास्टरजींचा उल्लेख केलास. गणेश आचार्य हे नाव किती मोठं आहे हे आपण वेगळं सांगायची गरज नाही आहे. कोरिओग्राफर म्हणून कदाचित तुला भेटले असतील, पण दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे त्यांच्यासोबत काम करताना, त्यांच्या काही गोष्टी ऐकताना तुझा अनुभव कसा होता? खूप मजा आली, खूप मजा आली, खूप आनंद झाला. मला असं वाटतं की दादा खूप मोठा कोरिओग्राफर, खूप मोठा कोरिओग्राफर, तितकाच मोठा माणूस, खूप चांगला माणूस, खूप भला माणूस. आणि तो पण आईवेड आहे. गणेश सर स्वतः खूप आईवेड आहेत. आणि त्यांनी ज्या इमानदारीने हा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला ना, ती इमानदारी इतकी भिडते मनाला. म्हणजे आम्ही सगळेच, म्हणजे महेश लिमये DOP आहे सिनेमाचा,
गुरु ठाकूर यांनी पटकथा, संवाद आणि गीतं लिहिली आहेत. मी काम केलं, रुचा इनामदार आहे, अब्बास अली मोगल बॉलिवूडचं खूप मोठं नाव, त्यांनी स्टंट्स कोऑर्डिनेट केले. आणि चित्रपटात इमोशन्स इतक्या भरलेल्या आहेत की मला असं वाटतं की सगळ्या बायकांना हा सिनेमा खूप आवडेल. सगळ्या बायका हा सिनेमा डोक्यावर घेतील. म्हणजे तरुणाई तर घेईलच, कारण तरुणाईबरोबर माझं एक वेगळं नातं आहे, पण सगळे परिवार, सगळ्या बायका सिनेमा डोक्यावर घेतील. कारण चित्रपटात आई मुलाचं इमोशन इतकं स्ट्रॉंग आहे आणि खूप दिवसात माझ्या माहितीत आई मुलाच्या इमोशनचा सिनेमा आलेला नाही. आणि यातलं इमोशन काय, किंवा यातली गाणी काय, किंवा यातले फाईट्स काय, हे सगळं त्या गोष्टीला पूरक आहे. मग चित्रपटात एक फाईट सिक्वेन्स आहे, पण तो फाईट सिक्वेन्स आता पिक्चरमध्ये फाईट पाहिजे म्हणून नाही आहे. तर कोणीतरी त्याच्या आईला शिवी घालतो, कोणीतरी त्याला आईवरनं काहीतरी घाणेरडं बोलतो, आणि मग मुलाला होणारा संताप, त्याचा तो फाईट सिक्वेन्स आहे. तर मला एक माणूस दाखवा ज्याच्या आईला तुम्ही वाईट बोलाल तर तो पलटून तुमच्याकडे येणार नाही, असा एकही माणूस नाही, कारण तो रिफ्लेक्स आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक इमोशन ही आई आणि मुलाच्या नात्याला स्ट्रॉंग करणारी आणि कनेक्ट करणारी, आणि त्यामुळे पिक्चर 4 ऑगस्टला रिलीज होतं आणि तो लोकांना खूप आवडेल असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर सिनेमात तू 2 रूपं अनुभवलेली आहेत. सम्राट ते भिकारी हा एक प्रवास होताच. आज या सिनेमाच्या निमित्तानं हे जे काही वेगळं रूप तू अनुभवतो आहेस किंवा तू स्वतःच वेगळ्या गोष्टीमध्ये बघतो आहेस, सो अनुभव कसा आहे आणि शेवटी प्रेक्षक जातीलच 4 ऑगस्टचा सिनेमा बघायला थिएटरमध्ये? यार खूप मजा आली. म्हणजे मला शरद दादांचे आभार मानायचे आहेत, त्यांच्या सर्व कुटुंबियांचे आभार मानायचे आहेत की या भिकारी पिक्चरच्या निमित्ताने गेल्या 1 वर्षात खूप नवीन गोष्टी केल्या. पहिल्यांदा 40-45 दिवस भिकाऱ्यांच्या वस्तीत राहिलो. पहिल्यांदा अन्नाची किंमत कळली, म्हणजे ह्याच्या आधी नव्हती असं नाही, पण नव्याने कळली. पहिल्यांदा आईचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं. पहिल्यांदा खोटं का होईना, खोटं का होईना, देव करो शत्रूवर पण वेळ येऊ नये, पण खोटं का होईना ॲक्टिंगच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं की आई जर दूर गेली तर काय काय भोगायला लागतं मुलाला. आणि हे सगळं खूप नवीन गोष्टी केल्या गेल्या वर्षभरात या चित्रपटाच्या निमित्ताने. देवामध्ये बॉलिवूड डान्स केला, ये आता मध्ये कंटेम्पररी नाचलो, बाळामध्ये हिपहॉप केलं. हे सगळं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करत असताना आज नव्याने परत चित्रपटाच्या निमित्ताने एक आणखीन वेगळी गोष्ट जी आधी कधीच केली नाही ती करायला मिळाली. बाप्पांची सेवा झाली. पिक्चरच्या पोस्टरवर बाप्पा आहे आणि आज तुझ्याबरोबर हा इंटरव्ह्यू करतोय, तो इतक्या सगळ्या बाप्पांच्या चरणी उभं राहून करतोय. ह्याचा एक विशेष कौतुक आहे, विशेष आभार आहेत. आणि खरं तर मला ABP माझाचे आभार मानायचे आहेत की तुम्ही आम्हाला ही संधी दिली चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि अशा पद्धतीने पोहोचवण्याची. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच स्वप्नील. आणि बाप्पांचे आशीर्वाद आहेतच. नक्कीच प्रेक्षक सगळे थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघतील आणि खूप खूप प्रेम करतील तुझ्यावर. आणि मला तुझ्या तर्फे लोकांना आवाहन करायचं, तर मी बोलतो, तू प्लीज बोल. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 4 ऑगस्टला तुमच्या दारी. थँक्यू.